पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। प्रारंभी विनंती करो गणपती विद्या दया सागरा अज्ञान तरुणी बुद्धी मत दे आराध्य मुरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख देशांतरा पाठवी हे रंभा गणनायक गजमुखा भक्ता भूत शिवी अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राधा सुपात्र तयाटविता मा पुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासे पुंडलिक वरदा श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय। कपिवर महारुद्र हनुमान की जय। हरी श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। सत्यवाना वाचून वडील सवयवलान पिता बंधू की नंदन पुरुष मात्र सर्व माते। कथेचं अनुसंधान श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतात। पांडव प्रतापाचा 28वा अध्याय सती सावित्री आणि सत्यवान यांची पवित्र कथा आहे। पहिल्याच 1-2 वयांमध्ये सांगितलेलं ही कथा स्त्रियांनी ऐकली तर तिला सौभाग्य प्राप्त होतं, पुरुषांनी ऐकलं तर त्यांचं कल्याण होतं। स्त्री अथवा पुरुष कोणी जरी ऐकलं तरी दोघांचंही कल्याण होणारी कल्याणकारिणी असणारी कथा आहे। इथपर्यंत अनुसंधान आलेलं आहे। सावित्रीचा निश्चय आहे, तिनं मनामध्ये ठरवलंय की सत्यवानाशिवाय व्यतिरिक्त दुसरं कोणाबरोबरही लग्न करणे नाही। सत्यवानाला जर सोडलं तर जगतामधले सगळे असणारे पुरुष एकतर वडिलाश्रम समान असतील, भावा समान असतील किंवा मुलाप्रमाण असतील असं सावित्री म्हणते। शुद्ध कृष्ण पक्ष निश्चित तैसे दरिद्र ऐश्वर येत जात भाग्य ब्रली कली विरळत बरी निश्चय ध्रुव नढेले पै। आणि सावित्री बोलू लागलेली आहे, सांगू लागलेली आहे। जशा पद्धतीने कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष जी आहे ही पक्ष बदलत जातात, पक्ष त्या ठिकाणी बदलत राहतात, तशा पद्धतीने दारिद्र्य आणि ऐश्वर्य येत असतं जात असतं। आज दारिद्र्यता आहे, आज गरीब आहे, उद्या श्रीमंत होऊ शकतो, काही सांगता येत नाही। त्याच्यामुळं दारिद्र्य आणि श्रीमंती येत जात असते अशा पद्धतीने सांगतात। नारद म्हणे तुझे अनेम सत्य परितेत आहे अनर्थ एक सत्य सरभरत मृत्यू सत्यवान असो हो। आणि त्यावेळेस सावित्रीचं असं बोलणं ऐकलं, निश्चयाचं बोलणं होतं तिचं। त्यावेळेस नारदजीने सांगितलं की तुझं जे बोलणं आहे ते खरं आहे, तुझा जो निश्चय आहे तो पक्का आहे, दृढ आहे, तुझ्या निश्चयावरती माझं काही मत नाहीये, पण तिथं एक अनर्थ आहे। ज्या वेळेस तुझं आणि सत्यवानाचं लग्न होणार आहे, लग्न झाल्यापासून बरोबर 1 वर्षानं म्हणजे अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तुमचा असणारा पती मरणार आहे, त्या सत्यवानाला मरण आहे। जर सत्यवानच मेला तर तू काय करशील? तो मरण पावल्यावरी तू काय करशील राजकुमारी ये रे मने निर्धारी प्राण देई अत्सवे। नारदजींनी विचारलं तुझं आणि सत्यवानाचं लग्न झाल्यानंतर ना बरोबर 1 वर्षानं सत्यवान मरणार आहे, मग जर सत्यवान मेला तर तू काय करणार आहे, कसं तुझं उर्वरित आयुष्य जगणार आहे? त्यावेळेस सावित्रीने सांगितलं प्राण देईन त्यासवे। जर माझा नवराच मेला तर मी जगायचं कुणासाठी आणि कशासाठी? जर सत्यवान मेला तर त्याच्याबरोबर मी सती जाईल, त्याच्याबरोबर माझा प्राण देईल असं सावित्री बोलते। सकृत पदरी असेल निश्चयी तरी विष तोची अमृत होई मृत्तिका जेथे खोन जाई तेथे निदान लागेना
सांगू लागलेले आहे, जर पदरामध्ये सकृत असेल, पुण्य असेल, तर पुण्य असल्यानंतर ना, सुकृत आपल्या बाजूने असल्यानंतर ना, विषतेची अमृत होया. विष जरी भक्षण केलं तर ते अमृत होतं. खाणायला गेल्यानंतर ना तिथं सुद्धा निधान लागेल. मृतिका म्हणून त्या ठिकाणी खांदण्यासाठी गेलो तर तिथे सुद्धा धनाचा सोन्याचा हंडा लाभेल, असं सावित्री बोलतात. हाती धरता पाषाण तो परिस होय करी स्वर्ण, घरची दासी द्रुधी गौण, कल्पना मात्र पुरवितोय. आणि सावित्री पुढे सांगू लागलेले आहेत, जर आपलं सुकृत, आपलं पुण्य बरोबरीला असेल तर हातामध्ये दगड जरी धरला तरी त्या दगडाचा परीस होऊ शकतो. आपण हातामध्ये दगड घेतलेला आहे, त्या दगडाचा परीस होऊ शकतो. घरच्या ज्या दासी आहेत त्या दासी असणाऱ्या रिद्धी सिद्धी म्हणून घरामध्ये नांदतील आणि जे मनामध्ये कल्पना आहे त्या सगळ्या इच्छा पुरवतील, असं सांगू लागले. कृपा करा कमल दक्षा, तरी अंगणे ते चरु होतील प्रवक्षा, शत्रुत्व मित्र प्रत्यक्ष, पूजा करुनी वंदिती. आणि सावित्री बोलू लागलेली आहे, जर भगवंताची कृपा झाली तर काय घडत नाही. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, भगवंताची कृपा घडे. तै पांगुळ ही पर्वत चढे, मुकी असे वाचा जोडे, बोले होडे बृहस्पतीसे, मुकम करती वाचालम, पंगुम लंघयते गिरीम, यत कृपा तमहं वंदे परमानंदे माधवम. जर भगवंताने कृपा केली तर दरवाजामधले असणारे झाड सुद्धा कल्पवृक्ष होतील. शत्रू सगळे त्या ठिकाणी क्षय पावतील आणि शत्रू तेच मित्र होतील आणि शत्रू मित्र होऊन आपली पूजा करतील, पूजा करून वंदन करतील, असं सांगतात. शन न लागत निर्धारे, तणाग्रे होतील स्वर्ण मंदिरे, लोप येऊन ग्रादरे, राखतील सर्वस्वे. आणि जर आपलं पुण्य बरोबरीला असेल, भगवंताने जर कृपा केली आपल्यावरती, भगवंताची कृपा झाली तर गवताची घरं असतील किंवा झोपडी असेल, ती असणारी झोपडी सुद्धा सोन्याची मंदिरं होतील. आणि राजा येऊन आपल्या असणाऱ्या घराला घर सुद्धा आपलं सर्वस्वानं राखण करील. म्हणजे जर आपल्या बरोबर पुण्य असेल, सुकृत असेल आणि जर भगवंताची कृपा आपल्या पाठीशी असेल तर न घडणाऱ्या गोष्टी आपल्या बरोबर घडतील, असं सावित्री बोलतात. नारद म्हणे धन्य धन्य तुझे माझे तुझे आशीर वचन, तुझे मनोरथ पूर्ण, मदर होतील पै. नारदांनी सांगितलं एवढं सावित्रीनं बोलल्यानंतर निश्चयानं ठाम बोलली, काही जरी झालं तरी सुद्धा मी सत्यवाना बरोबरच लग्न करील. असं तिचं बोलणं ऐकल्यानंतर नारदांनी सांगितलं, हे बघ, तुझा जे काय असणारा निश्चय आहे तो असणारा तुझा निश्चय धन्य धन्य आहे. नारदजींना आनंद वाटला आणि तुमचं असणारं कल्याण होईल माझ्या आशीर्वादाने, असं नारदजी बोलतात. यावरी विष्णू भगनंदन तत्काल पावला तर्य ध्यान, अश्वपती कन्या घेऊन तयावना प्रति पावला. आणि लगेच असं बोलल्यानंतर जे काय असणारे नारद महाराज आले होते ते अंतर्धान झाले, ते निघून गेले. निघून गेल्यानंतर पुन्हा अश्वपती राजा आपल्या मुलीचा निश्चय ठाम आहे, तिला सत्यवाना बरोबरच लग्न करायचं, एरवी कोणासोबतच नाहीये. हा मुलीचा निश्चय पक्का असल्यामुळे अश्वपतीनं आपल्या मुलीला घेतला आणि त्या सत्यवान जिथं पाहिला होता त्या वनामध्ये आले. त्याची अपदा देखून डोळा अश्वपती सनत झाला, दुमत्सन मने अंधला, मावळला भाग्य सूर्य. आणि त्यावेळेस काय व्हायला होय, कस काय वा
दरवाजावर आता येतोय का? ठीक आहे. हा बरोबर चालतंय. आता घ्या झाला. वाचा परत. नाही दिसत. यातून दिसतंय सगळं. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. त्याचा पदा देखून डोळा अश्वपती सनद झाला. दुमत्सन मने अंधला मावळा भाग्य सूर्य. आणि त्याचे असणारी आपदा पाहिली गेली तो असणारा धुमत्सेना दोन्ही डोळ्यांनी आंधळा होता. आणि अश्वपती आपली मुलगी घेऊन त्या राजाकडे गेला. गेल्यानंतर धुमत्सेनानं विचार केला की बाबा माझी अशी अवस्था आहे, आम्हाला राहण्यासाठी घर नाही, वनामध्ये आम्ही राहतो, दोन्ही डोळ्यानं नेत्रहीन आहे, त्याच्यामुळं तू काय कर. ऐका. अम्मासी अवधा संपूर्ण तुझे व बैसे कदा मन. हे कन्या सुलक्षण देई नेहून अनेक वरा. आणि त्यावेळेस ते असणाऱ्या धुमत्सेन राजाने सांगितलं आम्हाला अवदशा आहे, अवदशेनं आम्हाला वरून घेतलेला आहे आणि या असणाऱ्या आमच्यावरती तुझं मन बसणार नाही, तुला हे स्थळ पटणारच नाही आणि योग्यच नाही. तू राजा आहे, चक्रवर्ती सम्राट आहे, तुझी मुलगी राजकुमारी आहे आणि आमच्यासारख्या गरीबाच्या घरामध्ये मुलगी देणं तुला शोभतही नाही. तू काय कर, दुसरा एखादा राजकुमार पहा, वर पहा आणि त्याच्या बरोबर तुझ्या मुलीचं लग्न लावून दे. असं धुमत्सेनाचं बोलणं ऐकलं. अश्वपती काय बोलतो. राव मने कन्येचा निर्धार वरुण देशी चौगवेल मित्र. हेही गळेल परिमीवर दुसरा नवर निर्धारी. आणि त्यावेळेस राजाने सांगितलं माझ्या मुलीचा पक्का निर्धार आहे. एखाद्या वेळेस सूर्य त्या ठिकाणी उगवतो पूर्वेला, तो उलट्या दिशेला एखाद्या वेळेस उगवेल, हे सुद्धा घडेल, पण माझ्या मुलीचा जो निर्धार आहे, निश्चय आहे, तो बदलणार नाही असं अश्वपती बोलतात. मग पाहुणी सुनिधन रायाला विले तेथे लग्न. 4 दिवस संपून दिदले अंधन बहुत. मग चांगला असणारा योग्य दिवस पाहिल्यानंतर अश्वपती राजानं त्या सत्यवानाचं आणि सावित्रीचं लग्न लावलं. लग्न सोहळा 4 दिवस चालला गेला आणि 4 दिवस सोहळा, लग्न सोहळा झाल्यानंतर अनेक प्रकारचं आंधण लग्नामध्ये दान त्या ठिकाणी असणारा आंधण अश्वपती राजा देऊ लागला. कन्या ठेवली त्यापाशी अश्वपती गेला स्वनगरासी. सावित्री बार प्रतार सेवेसी दिवनसे दिवसन दिवसी सादर. आणि मग मुलीचं लग्न झालं. ते असणाऱ्या सत्यवाना बरोबर आपल्या मुलीचं सावित्रीचं लग्न लावलं. 4 दिवस अश्वपती त्या असणाऱ्या सोहळ्यामध्ये 4 दिवस चालला. तिथं राहिल्यानंतर मग आपापल्या घरला निघून गेलेला आहे. निघून गेल्यानंतर मुलगी तिथंच ठेवली सत्यवानापाशी, त्याच वनामध्ये. अश्वपती राजा निघून गेला. इकडे सावित्री काय आचरण करते ऐका. सासू सासरा भ्रातार याच सेवेसी परम परस्पर. हे चितप घडतर आचार्य तेव्हा सावित्री. आणि त्यावेळेस सावित्रीनं ठरवलं, निश्चय केला, सासू सासरा भ्रातार यांची सेवा करायची हीच तप आहे. सावित्रीनं कठोर तप केलं. यमाला यम उगत प्रसन्न झाला नाही. तिला जगामध्ये यमाला कुणीच बघितलं नाही, सावित्रीने बघितलंय. हे तप केलं होतं सावित्रीनं. कोणचं. सासू सासरा भ्रातार यांची सेवेसी परम तत्पर. यांची सेवा करण्यासाठी तत्पर होती सावित्री आणि हेच तिच्यासाठी तप होत असं सांगतात. 83 साधनेची थोर आपला पती तोची विश्वर.
सेवा करावी सादर दुजा विचार नसावा. आणि स्त्रियांना साधन सांगितलं. स्त्रियांचं साधन हेच आहे, दुसरं नाही. कोणतं? आपुला पती तोच ईश्वर. प्रत्येक स्त्रियानं आपल्या पतीला ईश्वरच मानायला पाहिजे आणि आपल्या नवऱ्याला ईश्वर समजून आपल्या पतीची सेवा करावी. हेच साधन पतिव्रतेचं असतं. तिच्या मनामध्ये दुसरा विचार नसावा असं श्रीधर स्वामी सांगतात. सकळांची अन्य सोसून दास दासीचे राखी मन अवघे निजल्या करी निशयन सर्व आधी जागी होई. आणि सगळ्याच त्या ठिकाणी असणारा अन्याय सहन करून अन्याय सोसून सगळ्याच अन्याय सहन करायचं, कुणाला उलट बोलायचं नाहीये. दास दासी सुद्धा घरातले असतील तर त्या दास दासीचं मन राखायचं. घरामधली सगळी व्यक्ती झोपल्यानंतर ना मग आपण झोपायचं आणि सगळी जागी होण्याच्या आधी आपण उठायचं. असं तप सावित्री करत होते. 4 पहर रात्र सोय तळहाती व्रतराचे पाय पतीने आग्रह करिता पाय निद्रा करीती क्षणभरी. आणि त्यावेळेस रात्रीच्या 4 प्रहारापर्यंत व्रतराची सेवा करत होती सावित्री. त्यांची असणारी पाय दाबत होती. जर पतीनं म्हणजे सत्यवानानं जर आग्रह केला तरच क्षणभर त्या ठिकाणी झोपत होती असं सांगतात. दरिद्री हो वृद्धा व्रतार दीर्घ रोगी दुःखे जर्जर द्रव्य न जोडी कर कुर परीन कंटाळे पतिव्रता. आणि ग्रंथकर्ते सांगतात पतिव्रतेची लक्षणे कशी असतात. पतिव्रता कुणाला म्हणतात? उगाच तुकाराम महाराज म्हणत नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवावरती सत्ता राहते पण पतिव्रता म्हणायचं कुणाला? तर दरिद्र असो किंवा त्या ठिकाणी धनवान असो किंवा भयंकर रोगी असो, आपला भ्रातार आपला पती कसाही असो, काही कमवत नसेल, दरिद्र असेल, गरिबी असेल, भयंकर रोग त्याला असेल तरी सुद्धा आपल्या पतीला जी कंटाळत नाही, जी त्रासत नाही तिला पतिव्रता म्हणतात असं श्रीधर स्वामी सांगतात. सेवा करी गडोगडी मने जितके पडे तितके थोडी शरीर पाशाने वडी सर्वही सोडी सती ते. आणि आपल्या पतीची सेवा करायची आणि सेवा करून जेवढी सेवा घडेल ती सगळी कमी पडेल. सगळं असणार शरीर त्या ठिकाणी वंचन करायचं पतीसाठी, पतीच्या असणाऱ्या इच्छतेसाठी सर्वस्व सेवा करायची, सर्व भावाने करायची अशा प्रकारे सांगू लागले. पतिव्रत दरिद्र व्रतार अक्षर गाय अनाथ प्रेत संस्कार अंध पांगुळ मुखे मदिर त्याची पाळित हरी तुष्टे. आणि आता श्रीधर स्वामी सांगतायत भगवंत प्रसन्न कधी होतो, भगवंताची कृपा कधी होते. वडील वृद्ध असेल, नवरा त्या ठिकाणी दरिद्र असेल, गरीब असेल, दूध न देणारी गाय असेल, अनाथ एखादा अनाथ मेला असेल तर त्याचा प्रेताचा संस्कार करणं, त्याचं 10व 12व सगळ्या क्रिया करणं, आंधळा असेल, पांगळा असेल, मुका असेल, बहिरा असेल यांचा प्रतिपाल करणं, यांचा सांभाळ जो करीत असेल त्याच्यावरती भगवंत प्रसन्न होतो असं सांगतात. यतांभूत गुरुचे सेवन दरिद्री ब्राह्मणाचे कुटुंब पालन दरिद्र्याचे करिता लग्न हरितुष्टे त्यावरी. त्याच्यावरतीच भगवंत प्रसन्न होतो. व्यथाभूत गुरुचं सेवन करायचं. आपल्याला धडधाकट गुरु असला तरी सेवा करायला नको वाटतं. व्यथा शरीरामध्ये व्यथा असल्या तरी सुद्धा गुरुची सेवा जो करतो, दरिद्र एखादा ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाचं कुटुंबाचं पालन जो करतो, एखाद्या गरीबाचं लग्न लावून जो देतो
त्याच्यावरती भगवंत प्रसन्न होतो असं श्रीधर स्वामी सांगतात. असो ते पतिव्रता नारी व्रतराधी भोजन न करी षोडश उत्तम फळे निर्धारी न बक्षीत पतिविने. आणि अशा प्रकारची ती असणारी पतिव्रता होती. कोण? सावित्री सत्य पतिव्रता होती. आणि आपल्या असणाऱ्या पतीची सेवा करत होती. नवरा घरी येण्याच्या आधी भोजन करत नव्हती, जेवत नव्हती, षड्रस अन्न सेवन करत नव्हती नवऱ्याला सोडून. उत्तम अशा प्रकारची फळं आपल्या पतीला सोडून ती भक्षण करत नव्हती, सेवन करत नव्हती असं सांगतात. ग्रामासी जाता व्रतार न सेवे उत्तम वस्त्रालंकार दर्पण न पावे रात्र चिंता मानसी पतीची. आणि पतिव्रतेची लक्षणे काय असावीत किंवा सावित्रीचं आचरण कसं होतं? आपला पती जर गावाला गेलेला असेल, बाहेर गावी बाहेर कामानिमित्त जर गेलेला असेल तर मनामध्ये पतीची चिंता सदोदित राहत होती. आरशामध्ये सारखं सारखं तोंड पाहत नव्हती, आरशामध्ये चेहरा पाहत नव्हती, नवनवीन दागिने वस्त्र अलंकार परिधान करत नव्हती. पतीची चिंता सदोदित मनामध्ये राहत होती असं सांगतात. जार जारणीचा संग न धरी परवस्त्र न नेसे निर्धारी न्याळून नक्षणवरी पर पुरुषान पाये. आणि पतिव्रतेची लक्षणे अशी असतात. कशी असतात त्या ठिकाणी श्रीधर स्वामी सांगतायत. जार जारणीचा वाईट स्त्रियांचा संग धरायचा नाही, बाहेरनं आणलेली दुसऱ्याची वस्त्र परिधान करायची नाहीत, आणि आपला पती आपल्या जवळ नसताना परत पुरुषाला क्षणभर सुद्धा निहाळून पाहायचं नाही. अशी पतिव्रतेची लक्षणे असतात श्रीधर स्वामी सांगतात. एकांत जरी निसंग पडदा विना न दुई अंग परम पुरुषार्थी अभंग पतीचा आपुला भावित. आणि जरी एकांत असेल, एकांतामध्ये असेल तरी सुद्धा जमिनीवरती त्या ठिकाणी असणारा बसत नव्हती, कुठेही त्या ठिकाणी बसत नाही. आणि आपला असणारा पती हाच ईश्वर आहे. आपला पतीच त्या ठिकाणी असणारा ईश्वर असावा किंवा अक्षयवंत असावा, अभंग पुरुषार्थी आपला पती आहे हेच मनामध्ये जी भावना करते तिला पतिव्रता म्हणतात असं श्रीधर स्वामी सांगतात. परघरी निंदान परघरी निद्रा न करी कली मार्ग न चाले क्षणवरी क्रीडा समवेचा विनोद न करी पतीचे मन पाहुली. आणि पतिव्रतेची लक्षणं सांगत असताना महाराज श्रीधर स्वामी सांगतायत पर घरी निद्रा न करी. पतिव्रतेनं कोणाच्याही घरी जाऊन झोपायचं नाही, आपल्याच घरी आपला पती समवेतच झोपायचं. पर घरामध्ये त्या ठिकाणी निद्रा करायची नाही. एकलीनं कुठेही त्या ठिकाणी बाजारामध्ये जात असताना, घराच्या बाहेर जात असताना, रस्त्याने जात असताना एकटीने चालायचं नाही, सोबत पती असावा. आणि स्त्रीनं विनोद करत असताना आपल्या पतीचं मन बघावं. त्याच्या मनामध्ये जर आनंद असेल, त्याचा असणारा मनातली भावना ओळखून तरच विनोद करावा. एरवी जर पतीच्या मनामध्ये जर वेगळे विचार असतील, त्याचं विनोद करण्याचं मन नसेल तर स्त्रीनं विनोद करू नये. पतीच्या मनातली भावना ओळखून सर्व कार्य करावं असं सांगतात. गुण सरिता ते परम चतुर निज माने मोहित प्राणेश्वर पती कार्य दक्ष गुण गंभीर साध्य साधन भाव जाणे. आणि ती असणारी जी काही पतिव्रता असते ती पतिव्रता सावित्री जी होती ती असणारी गुणवान होती, गुणगंभीर होती. आणि आपल्या असणाऱ्या पतीची त्या ठिकाणी निरंतर वाट पाहत होती, पतीला सोडून काही एक कार्य करत नव्हती. अशा प्रकारे आपल्या पती सेवेमध्ये अहोरात्र रत असायची असं सांगतात. दूर गेल्या प्राणनाथ सर्व भोगीचे दूर व्रत 5 दिवसा रजस्वला पर्यंत 5 दिवसापर्यंत रजस्वला दृष्टी न पडे. आणि त्यावेळेस जेव्हा आपला नवरा घरी नसेल, लांब गेलेला असेल तर सगळे असणारे भोग वर्ज करायचं आणि व्रत धरायचं.
पतिविरहित भोग भोगायचे नाहीत. जी काय असणारे घरामध्ये पदार्थ असतील, मिष्टान्न असेल, पक्वान्न असेल, अशा प्रकारचे ज्या पदार्थ खाल्ल्यापासून मनाला आनंद होतो अशा प्रकारचे पदार्थ पती नसताना सेवन करत नव्हती. आणि अशा प्रकारे रजस्वलामध्ये असेल तर त्या ठिकाणी 4-5 दिवस लांब राहावं असं सांगतात. भ्रतराचे प्रीतीचे ठाई तीच स्त्रेही तिचा स्त्रेय तिकडेच पायी पती दिवस सहसाई त्यात प्रती करीना. आणि पतिव्रतेची लक्षणं सांगत असताना श्रीधर स्वामी सांगतायत आपल्या नवऱ्याला काय आवडतं तीच बायकोला आवडावं. आपल्या नवऱ्याला जवळचं काय आहे म्हणजे त्याला कोणता पदार्थ जास्त आवडतो किंवा आपल्या पतीचा स्नेह कुठं आहे तेच पत्नीला आवडावं. आणि कुठल्याही प्रकारचा द्वेष सहसा सुद्धा मनामध्ये पतीचा द्वेष जी करत नाही ती पतिव्रता असते असं सांगतात. जार जार येऊन करा आपण जाय तिच्या मंदिरा संगे नसदा व्रतरा विवाहत्राय नव जाये. आणि पतिव्रता जी असते ती जार जारणीचा संग धरत नाही. वाईट स्त्रिया आपल्या घराला येऊन देत नाहीत. आपण त्यांच्या घरी जायचं नाही, कुठेही जायचं नाही. जर आपला भ्रातर आपला पती संगे नसेल तर विवाह कार्याला जायचं नाहीये, पती सोबतच जायचं. पती जर नसेल तर कुठल्याही त्या ठिकाणी कार्यासाठी जायचं नाहीये. हेच पतिव्रतेचं लक्षण आहे असं सांगतात. पतीचे अवगुण लपवित कीर्ती सुद्धा वर्णित पतीच्या विषयावित कळून येती कोणाते. आणि पतिव्रतेचा धर्म काय असतो आपल्या पतीचे जे काय अवगुण आहेत जे असणारे दोष आहेत नवऱ्याचे ते दोष लपवायचे आणि पतीची कीर्ती असणाऱ्या ब्रह्मांड भरी त्याची कीर्ती करायची. जे काय त्याच्या असणाऱ्या त्याच्या अंगामध्ये जे काय अवगुण आहेत वाईट लक्षण आहेत ती वाईट लक्षणं लपवायचे आणि नवऱ्याची कीर्ती जगतामध्ये सांगायची. पतीचं आयुष्य वित्त वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे, कोणालाही कळू द्यायचं नाही असं सांगतात. भ्रतराची प्रिय निर्धारी त्या गोष्टीचे सापेक्ष करी अंतर्बाह्य रात्री तिरस्कार निषेधी ते. आणि पतिव्रतेची लक्षणं कशी आहेत आपल्या नवऱ्याला जे आवडतं तेच पत्नीला आवडावं. आपल्या पतीला एखादी गोष्ट प्रिय असेल तर पत्नीला सुद्धा तेच आवडावी आणि अहोरात्र पतीची सेवा करावी. अंतर्बाह्यमध्ये पतीचा तिरस्कार नसावा असं सांगतात. पतीच्या मनातील सर्व जाणे स्वामीवर सुख दिनेने भ्रतार मरताच दामने कर तुमचे दुःख पती बाई. आणि पतीच्या मनामधल्या सर्व इच्छा जी जाणते तिला पतिव्रता म्हणायचं. आपल्या नवऱ्याच्या मनामध्ये काय आहे, आपल्या नवऱ्याला कोणत्या वेळेला कोणती गोष्ट लागते, काय आवडतं, त्याच्या मनातलं सगळं जाणणं ही पत्नी जी ओळखते ती पतिव्रता आहे. पतिव्रते कधी रुसायचं नाहीये. आणि जर नवऱ्यानं एखाद्या वेळेस मारलंच रागामध्ये आवेशामध्ये तर त्याच्यावरती रागवायचं नाही, उलट त्याचे हात दुखत असतील म्हणून ते चोपून द्यावे. हेच पतिव्रतेचं लक्षण आहे असं सांगतात. न घेता भ्रतराची आज्ञा कोण एक व्रत नेम करीना आचार्य ते विषवर्धना पतीचे अवय होया निर्धारे. आणि आपल्या नवऱ्याची आज्ञा न घेता कोणत्याच प्रकारचं व्रत नियम पतिव्रता सती करत नसते. आणि जी व्रत करेल जे नियम करेल ती सगळं पतीच्या आयुष्यवर्धनासाठी त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी पती आयुष्यवंत होण्यासाठी तिने उपवास व्रत नियम करावे असं सांगतात. व्रतार दूर गेल्या जाण त्यासी प्रियन बक्षे आपण नाना वस्त्र भूषण सतीस न गमे कदाई. आणि पतिव्रते कशी असते तिचा जर पती लांब गेला असेल तर पतीला सोडून बाकीचं काय असणार जे काही भक्षण आहे
खाण्याचे पदार्थ आहेत ते असणारे पदार्थ सेवन करायचे नाही. पती लांब गेल्यानंतर ना अनेक प्रकारचे वस्त्र भूषण म्हणजे अलंकार सतीला आवडत नसतात असं सांगतात. धन धन्य वस्त्र अलंकार व्रतरासे वांचे अनु मात्र आसून नाही म्हणणे निर्धार प्रणांतही घडेना. आणि धन धान्य वस्त्र अलंकार पतीलाही पतीपासून लपून ठेवीत नाही ती पतिव्रता असते. नवऱ्याने एखादी वस्तू मागितली घरामध्ये असून नाही म्हणू नये. जर त्या ठिकाणी घरामध्ये असेल तर ती पतीला द्यावी, नाही म्हणायचं नाहीये. आणि नाही म्हणणं प्राणांती सुद्धा पतीच्या आज्ञेचा उल्लंघन करायचं नाही असं सांगतात. एक एक संकट व्रता कधी न गाली प्राणानाता पती आनंद रूप सदा आपण सुख मानितसे. आणि मग एक एक संकट व्यथा कुठल्याही प्रकारची त्रास आपल्यापासून पतीला झाला नाही पाहिजे. कधी जे काय असणारी पतिव्रता असते ते आपल्या पतीवरती कोणत्याही प्रकारचे संकट येऊ देत नाही. पती आनंद असताना आनंद रूप असताना मग पत्नीला आनंद व्हावा असं सांगतात. व्रतार होय व्रता भ्रारी अन्नने गे उपवास करी नाना वस्तू निर्धारी मन त्यावरी नसे तिचे. आणि आपल्या नवऱ्याला जर एखादी व्यथा असेल आजार असेल तर नवऱ्याला सोडून अन्न पतिव्रता सती घेत नाही, अन्न सेवन करत नाही. मग नवऱ्याला जर व्यथा असतील आजारी असतील त्याला जेवण जात नसेल तर त्या पतिव्रतेने सुद्धा उपवास धरावा. अनेक प्रकारच्या असणाऱ्या नाना वस्तू घरामध्ये असतात. पतीच्या विरहित किंवा पतीला सोडून त्या वस्तूवरती त्या पतिव्रतेचं मन जाऊ नये असं सांगतात. व्रताराचे स्वरूप लिहून दूर गेले अपाय लोकुन अन्न घेण तीर्थविन पादुका पूजन हृदयी करी. आणि पतिव्रतेने काय करावं, आपल्या नवऱ्याचं स्वरूप एकदा निहाळून पाहावं आणि ते स्वरूप आपल्या हृदयामध्ये लिहून ठेवावं. म्हणजे त्याची आकृती हृदयामध्ये ठेवावी. जर नवरा दूर कामासाठी बाहेर गेला तर ते स्वरूप हृदयामध्ये आणून डोळ्यासमोर त्याचं असणारं चित्र असावं. नवरा लांब गेल्यानंतर ना त्याचं चरण धुतल्याशिवाय त्याचं तीर्थप्राशन केल्याशिवाय पतिव्रतेनं अन्न सेवू नये. पती घरी आल्याबरोबर त्याच्या पादुकाचं पूजन करावं, त्या असणाऱ्या हृदयावरती मिरवाव्या, त्यालाच पतिव्रता म्हणतात असं सांगतात. ऐसे उत्तम गुण खाणी पतीचा वेद लावी मनी जागृती सुषुप्ती स्वप्नी नवाची काही तयाते. अशा प्रकारची उत्तम असणारी गुणाची खाण म्हणजे रत्न, गुणाचं रत्न असणारं पतिव्रत असते. पतीचा विधावरती पतीला काय आवडतं तिकडं आपलं मन लावते, तिला पतिव्रता म्हणतात. आणि आपल्या पतीला कधीच विसरत नाही. जागृती सुषुप्ती स्वप्नी पतीची वंचना करायची नाही, त्याचा तिरस्कार करायचा नाही, त्याला विसरायचं नाही. तेच पतिव्रता असते असं सांगतात. जाईल तरी जाओ प्राण परिपतीचे बोलू नयन जन्म जन्मी होत होय म्हणून सर्व देवा नमस्कारी. कुणाला पतिव्रता म्हणायचं, जन्म जन्मामध्ये हेच पती व्हावा. आणि प्राण जरी गेला तरी सुद्धा नवऱ्याला पतीमध्ये कधी न्यूनपणा कमीपणा दाखवायचा नाही. आणि जन्मोजन्मांतरी हाच पती मिळावा असं सर्व देवदेवतेला पतिव्रतेनं हात जोडून नमस्कार करावा असं सांगतात. व्रतराशी न कळत काही एक न ठेवी वस्त ब्रह्म विष्णू मकंद स्वरूप भावी पतीचे. आणि आपल्या नवऱ्यापासून कोणतीही वस्तू आपल्या घरामध्ये लपून ठेवत नाही. जी काय असेल ती पतीच्या समोर. नवऱ्याला माहित नसताना त्याच्या विरहित किंवा त्याला लपून
घरामध्ये कोणतीही वस्तू पतिव्रता सती ठेवीत नसते. आणि आपल्या पतित्वच ब्रह्मा, पतित्वच विष्णू, पतित्वच शंकर असं भावून अंतःकरणामध्ये अशी भावना धरून त्या असणाऱ्या पतीला रोज सकाळ संध्याकाळ नमस्कार करावा असं सांगतात. पतीचे मन रांजेजने तोची बोले कौतुक वचने मने मने आपणे मी जाईन यादी. आणि मग आपल्या पतीचं मनाचं रंजन होईल तेच पतिव्रतेनं बोलावं. आणि पतिव्रतेचं असं म्हणणं असावं जसं पिंगलेचं आणि भरतरीनाथांचं होतं. पिंगलेचं आणि भरतरीचा संवाद होता की तुमच्या आधी मी मरणार. पिंगलेनं म्हणायचं, भरतरीनं म्हणायचं पिंगली तुझ्या आधी मी मरणार. तसं पतिव्रतेनं म्हणावं. आहेपणानं पती असताना पतीच्या आधी मरण यावं असं जी भावना मनामध्ये ठेवते ती पतिव्रता असते असं सांगतात. पूर्वपाच्या राशी पूर्ण तरी ऐसे पावे सुलक्षण तीस की मन परत्रिधन्य मनविती. आणि पूर्व तपाच्या जर राशी असतील, राशी म्हणजे ढिगारा, अनेक पुण्य लागतं, बहुत सुकृत लागतं, तेव्हा अशा प्रकारची सुलक्षण पतिव्रता त्या ठिकाणी ती पतिव्रता होत असते. इहलोकी आणि परलोकामध्ये सुद्धा तिला जगतामध्ये धन्य होत म्हणतात. पतिव्रता स्त्री जर मरण पावली तर स्वर्गाच्या देवांगणात तिला ओवाळण्यासाठी येतात. ही त्याचं सामर्थ्य असतं. पतिव्रता स्त्रीमध्ये तेवढं सामर्थ्य असतं. तिचं स्वागत परलोकामध्ये सुद्धा होतं आणि या लोकामध्ये सुद्धा होतं असं सांगतात. स्वर्गीचे सर्व पतिव्रता तिस समोर येती तत्वता ओवाळून आरत्या दिव्य पुष्प पृष्टी करीती. आणि अशी पतिव्रता आतापर्यंत ज्या ओव्या सांगितल्या त्या असणाऱ्या अनुसंधानाला धरून जी पतिव्रता आहे ती पतिव्रता मेल्यानंतर ना सगळ्या स्वर्गामध्ये जे पतिव्रता आहेत त्या आरत्या घेऊन तिला ओवाळण्यासाठी तिच्या समोर येतात आणि तिला ओवाळून तिच्यावरती दिव्य भव्य फुलांचा वर्षाव करतात असं सांगतात. या सदने मंडित पूर्ण सावित्री देवी गुण निधान परिनारद गेला सांगून तो दिवस जवळी आला. असं म्हणले. आता पतिव्रतेची लक्षणं अनेक आहेत, किती म्हणून सांगावी. अशा प्रकारचे आता जसं वर्णन केलं तसं सावित्री होती, गुणनिधान होती. आणि मग असं म्हणले नारद महाराजांनी जो दिवस सांगितलेला होता की सत्यवान मरणार आहे तो दिवस जवळी आला असं सांगतात. मरणाचे दिवस चारी उरले ते कळले सुंदरी 3 दिवस निर्धारी सावित्री करी पोषण. आणि मग आपल्या मरणाच्या पतीला मरण्यासाठी 4च दिवस राहिले. ही ज्यावेळी सावित्रीच्या लक्षामध्ये आलं की 4 दिवसानं सत्यवान मरणार आहे तर नारदांनी सांगितलेलं होतं म्हणून 3 दिवस आधी सावित्रीनं कडक उपोषण केलं आणि 3 दिवस त्या ठिकाणी उपोषण कडक अशा प्रकारे जसं आपण श्रावण सोमवार धरतो, कुणी कुणी महिनाभर उपवास धरतो, श्रावणी म्हणतात त्याला, तशा पद्धतीने 3 दिवस उपोषण उपवास सावित्री करत होते. नगे फल मूल जीवन अंदा शशुर बोले वचन मने माये करशी उपवचन का निर्वाण मांडिले. आणि मग 3 दिवस पर्यंत सावित्रीनं कठोर उपवास धरला. कुठल्याही प्रकारे फळ खायचं नाहीये, काही कशाचंही सेवन करायचं नाही. आंधळ असणाऱ्या सासऱ्याने विचारलं, धुमतसेनानं म्हणले बाळा काय अडचण आहे, म्हणले तू खात नाही पीत नाही, एवढा कठोर असणारा उपवास कशासाठी धरलाय, एवढा निर्वाणीच त्या ठिकाणी काय विचार तुझ्या मनामध्ये आला असं सासरा विचारू लागला. पतीचा मृत्यू दिवस आला जवळी कोणानं सांगे व्हाळी तो सत्यवान सकाळी
वनाप्रती चालिला. आणि मग आपल्या नवऱ्याचं मरण काळ जवळ आलेला आहे. ती कोणालाही त्या ठिकाणी असणारी सांगत नव्हती. तिच्या मनामध्ये तिने ते गुह्य ठेवलेलं होतं. आणि ज्या दिवशी सत्यवान मरणार होता तो दिवस उजळला आणि त्या दिवशी सकाळी सकाळी सत्यवान वनामध्ये निघाला. सावित्री देवी वारित परित्यासी जवळ आला मृत्यू परशी घेऊन निघत फळे मुळे आणवया. आणि मग सावित्री थांबवीत होती. म्हणले जाऊ नका आजचे दिवस. नाही तुम्ही काही कमवलं तर आपण उपाशी झोपू. कशाला वनामध्ये जाताय म्हणले आजचे दिवस सुट्टी घ्या. म्हणले जाऊ नका तुम्ही वनामध्ये. पण कसं आहे जे प्रार्थनामध्ये आहे ती कदाकाळी कल्पना कधीच चुकत नाही. जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांती. जे प्रार्थनामध्ये आहे जे नशिबामध्ये आहे ती घडतच असतं. कितीतरी चुकवण्याचा प्रयत्न केला तरी ती चुकत नाहीये. सावित्री थांबवीत होती. म्हणले आजचे दिवस तुम्ही जाऊ नका. सत्यवानाने ऐकलं नाही. हातामध्ये त्या ठिकाणी कुऱ्हाडी घेतली आणि वनामध्ये निघाला. सेवे सुकुमार इंडते दोघे घोरावर घोरांकांतर पतीचे चरण वारंवार गेदून चुरी वृक्षक तळी. आणि सावित्रीनं ठरवलं आता आजचे दिवस आपण आपल्या पती बरोबर जायचं. कारण हे आजच्या दिवशी नवरा मरणार आहे हे नारदांनी सांगितलेलं. नारद बाकीचं सावित्रीनं ओळखलं. तिच्या लक्षामध्ये आलं. म्हणून सत्यवानाच्या बरोबर सावित्री निघाली. घोर अशा प्रकारच्या वनामध्ये दोघे हिंडू लागली. जात असताना वेळोवेळी पतीचे चरण धुवत होती. त्यांचे पाय दाबत होती असं सांगतात. पर्यटन करता त्यावेळी अस्तचल गेला चोंड मोळी निशा घोर प्राप्त झाली जगमगती उडगणे. आणि मग लगेच पर्यटन करत असताना वनामध्ये जात असताना रात्र झाली. सूर्य मावळला. रात्र झाली. रात्राच्या असणारी रात्र ही त्या ठिकाणी भयंकर घोर रात्र प्राप्त झाली. आणि त्या असणाऱ्या रात्रीमध्ये चांदण्या चमकू लागल्या असं सांगतात. पत्नीसी विनवी राजे बाळा आश्रमाप्रती स्वामी चला तो वटवृक्ष उभा ठेला शुष्क कष्टे मोडित. आणि सावित्री आपल्या नवऱ्याला विनंती करत होती. म्हणले महाराज चला आता खूप अंधार झालाय. संध्याकाळी किती त्या ठिकाणी 8:15 वाजले. आता भास्की म्हणले चला आपल्या घरी चला. म्हणले आता किती उशीर झालेला आहे. आणि घरामध्ये त्या ठिकाणी असणारे आपले आई वडील वाट पाहतात. तेवढ्या वेळामध्ये सत्यवान एका वडाच्या झाडाखाली उभा होता आणि वाळलेली लाकडं तो मोडत होता. तेवढ्यात काय झालं. एक कष्ट बाळे मोडित ते कपाळी आदळले अकस्मात पाषाण जीवेवर मी बसत पडला मूर्छित सत्यवान. आणि सावित्री विनवीत होती पण सत्यवान ऐकण्याच्या स्थितीमध्ये नव्हता. वडाच्या झाडाखाली उभा होता आणि लाकडं मोडत असताना एक लाकूड वाळलेलं होतं. लाकूड मोडत असताना ते निसटलं आणि ते असणाऱ्या जसं कपाळावरती ते लाकूड लागलं जसं दगडाचा आघात व्हावा तशा प्रकारे लाकडाचा आघात सत्यवानाला लागला.